गांधी जयंती दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि तत्वांचा सन्मान केला जातो। त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो। ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात। त्यांना महात्मा गांधी म्हणून संबोधले जाते। लोक प्रेमाने त्यांना बापू असेही म्हणत। तसेच गांधीजींना राष्ट्रपिता मानले जाते। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून 7 मैल दूर मुगलसराई या लहान रेल्वे गावात झाला। लाल बहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं। त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते। विशीतील त्यांची आई आपल्या 3 मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली। लहान गावात लाल बहादूर यांचे शालेय शिक्षण यथावतच झाले, मात्र तरीही गरिबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले। उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आलं। घरी सर्वजण त्यांना नन्हे नावाने हाक मारत। हे कित्येक मैल अनवाणी शाळेला चालत जायचे। कडक उन्हाळ्यातही तापलेल्या रस्त्यावरून ते शाळेत जायचे। वयात आल्यावर लाल बहादूर शास्त्री यांनी परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात रुची निर्माण झाली। भारतात ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले। त्यांनी लाल बहादूर शास्त्री केवळ 11 वर्षाचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीही करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली। गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं। त्यावेळी लाल बहादूर शास्त्री 16 वर्षाचे होते। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन व हार अर्पण करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांनी केले। यासोबतच विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी व शास्त्रीजी यांची वेशभूषा करून नाट्य सादरीकरण व नृत्य करण्यात आले। तसेच रोल प्लेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थी व शिक्षकांची समायोजित भाषणे संपन्न झाली। या सर्वांनी गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य सांगितले। यावेळी शाळेचे संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते।